नमस्कार. रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार कुमारी प्रियंका दीदी. पाठीमागच्या भागामध्ये आपण जगद्गुरु संत तुकोबराय यांच्या चरित्रावरती थोडंसं बोलणं सुरू केलेलं आहे. त्या भागामध्ये आपण त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग ऐकले. आजच्या या भागामध्ये तुकोबरायांवरती बोलत असताना आज तुकोबरायांची संत रचना आणि समाज प्रबोधन हे आपण पाठीमागच्या भागामध्ये सुरू केलेलं होतं. जगद्गुरु तुकोबरायांची वाणी ही समाज प्रबोधनकार अशा पद्धतीची होती. समाजामध्ये बदल व्हावा, समाजामध्ये प्रबोधन व्हावं, समाज सुधारावा, समाजानं ज्ञानी बनावं, समाजानं सुंदर जीवन जगावं, एवढीच एक तळमळ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची होती. आणि तुकोबरायांनी आपलं आयुष्य सुद्धा त्याच पद्धतीनं जगलं महाराज. म्हणून मी पाठीमागच्या भागामध्ये सांगितलं की तुकोबराय तुम्हाला सांगून जातात की सत्यानं जगा, नीतीनं जगा, प्रेमाने राहा, माणुसकीने राहा, इतरांना मदत करा, गोर गरिबांना मदत करा. आणि असं जीवन जगत असताना एकदा एका मनुष्यानं तुकोबरायांना प्रश्न केला. तुकोबरायांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. महाराजांनी मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि महाराज मंदिराच्या बाहेर आले. एका माणसानं त्यांना विचारलं, का हो महाराज, तुम्ही दर्शनाला मंदिरामध्ये जाता, मग देव नक्की कुठे आहे? त्या व्यक्तीनं महाराजांना विचारलं. त्यावेळी महाराजांनी त्या माणसाला पुन्हा प्रश्न उलट केला. हे बघा, तुम्हाला देव आवडतो? हो, आवडतो महाराज. देव आहे याच्यावरती श्रद्धा आहे? हो महाराज, नक्की आहे. मग तुम्ही देवाला भेटण्याकरता काय करता, कुठे जाता? त्यावेळी त्या माणसाने सांगितलं, आम्ही देवाला भेटण्याकरता मंदिरात जातो. त्यावेळी तुकोबरायांनी सांगितलं, तुम्ही मंदिरात जाता, मग मंदिरामध्ये देव भेटतो का? त्यावेळी त्यांनी सांगितलं की नाही हो महाराज. मग देवाला नक्की शोधायचं असेल तर नक्की कोणती जागा पकडावी? त्यावेळी तुकोबरायांनी त्या मनुष्याला उत्तर दिलं, हे बघा, तुम्ही दर्शनासाठी मंदिरात जाता, हे बरोबर आहे. तुम्ही देवाचं दर्शन घेता, हेही बरोबर आहे. मग खऱ्या देवाला बघण्याकरता ज्यावेळी तुम्ही बाहेर येता, त्यावेळी बाहेर असलेल्या प्रत्येक मनुष्यामध्ये आणि मनुष्याच्या हृदयामध्येच देव आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. आणि आपापसामध्ये मनुष्यामध्ये देवाचं दर्शन करायला तुम्ही कधीही मागे पडू नका. आणि या देवाचं दर्शन तुम्हाला तुमच्या आमच्यामध्येच होणार आहे. त्यावेळी मात्र त्या माणसाने तुकोबरायांना हात जोडले. तुकोबरायांच्या जीवनामध्ये असे खूप गोड गोड प्रसंग आहेत महाराज. परंतु आज अभ्यास करत असताना मला जे छान वाटले आणि जे सुंदर वाटले, असं वाटलं की चला आपण या मुद्द्यावरती बोलूयात, म्हणून मी आज हे मुद्दे थोडेसे अभ्यासाला घेतले. तुकोबरायांच्या आयुष्यातला गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्याचा प्रसंग तर तुम्हाला सांगितलाच. मायबापो नामामध्ये इतकं तल्लीन व्हावं की भंडारा डोंगरासारख्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय नामस्मरणाकरता जात होते. आवली 10 वेळा सांगते, महाराज तुम्ही एवढ्या लांब का जाता बरं? एवढ्या लांब तुम्ही जाऊन बसता, मग मला भाकर घेऊन यावं लागतं, एवढ्या पायाने बनवण चालत यायचं, आणि तुम्ही तिथं मला इथं सापडत नाही, तिथं सापडत नाही, शोधत राहते. एक दिवस असाच झाला महाराज. ही आवली तुकोबरायांसाठी भाकर घेऊन भंडारा डोंगरावरती निघाल्या. आवली साहेब वरती जात असताना अचानक मायबापो पायामध्ये काटा टोचला. आता हा प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु मायबापो त्या पायामधला असलेला काटा काढण्यासाठी सुद्धा माझा पांडुरंग परमात्मा मायबापो तिथे यावा आणि माझ्या पांडुरंग परमात्म्यानं साक्षात आवलीचा पाय उचलावा, आपल्या मांडीवरती ठेवावा आणि मायबापो आपल्या जिभेनं त्या काटेच्या वरची जागा स्वच्छ करावी आणि तो काटा आपल्या हाताने काढावा. मायबापो एवढं श्रेष्ठ भाग्य एका भक्ताचंच असू शकतं. म्हणून देव भक्ताकरता काहीही करू शकतो बरं का. याचा गोड प्रसंग म्हणजे माझ्या आवलीचा आणि माझ्या विठ्ठलांचा. पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये या आवलीचं, त्यांच्या पत्नीचं सुद्धा खूप महत्भाग्य आणि तेवढंच महत्वाचं स्थान आहे. म्हणून महाराज असं म्हटलं जातं
की त्या दोघांची भांडणं याच्या चरित्रामध्ये बरेच आम्हाला ऐकायला मिळत असतात. की आवली कजाक होती, ती तुकोबारायांना अशी बोलायची तशी बोलायची, परंतु तरी सुद्धा महाराज आवलीचं प्रेम तुकोबारायांवरती एवढं श्रेष्ठ होतं की जसे एका भक्ताचं एका देवावरती असावं. म्हणून तुकोबारायांच्या जीवनामध्ये या आवली साहेबांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. म्हणून पुढे बोलत असताना तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची सुद्धा मायबापू सांगड यांच्या चरित्रामध्ये आम्हाला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या तुकोबरायांनी उपदेश करावा की तुमचं जीवन हे गळ्यात टाळ आणि मायबापो हाताने टाळी आणि कीर्तन करण्यासाठी नाही, तर तुमचं आयुष्य या रयतेला सुखी करण्याकरता, या रयतेचा राजा होण्याकरता असं आहे. राजानं आयुष्य आरामात राहण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी तो राजा नसतो, तर तो रयतेला आणि जनतेला सुखी ठेवण्याकरता हा तो राजा असतो. शिवाजी महाराजांनी मायबापू तुकोबरायांना गुरु मानावं. तुकोबरायांच्या मायबापू ज्यावेळी भजनामध्ये ते गेले ना, कीर्तनामध्ये गेले, त्यावेळी साक्षात शिवाजी महाराज सुद्धा तल्लीन व्हायचे. याच छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांची परिस्थिती पाहून त्यांच्या पत्नीला आणि मुलांना सुंदर असे दागिने, सुंदर जरीचे कपडे, पैसा, खूप काही मायबापू भेट स्वरूपात दिलं होतं. परंतु सर्वांना ज्ञात आहे की तुकोबरायांनी ती भेट सुद्धा स्वीकारली नाही. आहे तशा त्या सर्व वस्तू तुकोबरायांनी शिवाजी महाराजांच्या त्या शिपायाजवळ माघारी पाठवल्या आणि सांगितलं की आम्हाला या सोन्याचं काही महत्व नाही. ही सोने नाणे आम्हा मृतिके समान, आम्हाला ते माती समान आहे. तुम्ही फक्त विठ्ठल नामात राहा आणि रयतेची सेवा करा, याच्यामध्येच ईश्वराला सुद्धा आनंद आहे. किती सुंदर गोड प्रसंग आहे महाराज. म्हणून तुकोबरायांबद्दल काय बोलावं, दया, भूत दया, सगळ्या गोष्टी या तुकोबरायांच्या चरित्रामध्ये आम्हाला दिसून येतात. म्हणून मायबापू तुकाराम महाराजांचा गोड दृष्टांत आपल्या मुलांना मायबापू ऊस खायला आवडावा. तुकोबरायांनी ऊसाची मुळी घेऊन घरी येत असताना रस्त्यामध्ये अशी असणारी अनेक मुलं तिथं तुकोबरायांकडे धावत आली. महाराज महाराज आम्हालाही ऊस पाहिजे, तुकोबा आम्हालाही ऊस पाहिजे. अहो लहान मुलांचं ते रूप बघून, तोंड बघून तुकोबरायांनी केली ना सुरुवात. त्या मोळीतून एक ऊस काढ, एका मुलाला दे, दुसरा ऊस काढ, दुसऱ्या मुलाला दे. माईबाप मोळीतले सगळे ऊस संपले, त्यामध्ये फक्त एक कांड ऊसाचं राहिलं आणि तेवढीच कांडी घेऊन, तेवढाच ऊस घेऊन तुकोबराय घरी आले. बघतात तर काय, आवडीनं पाहिलं सगळे ऊस नाहीयेत आणि एक ऊसाचं कांडी घेऊन माझा नवरा घरामध्ये आला. माईबाप बघता काय, आवलीनं तेच ऊसाचं कांडकं घेतलं, तोच ऊस घेतला आणि त्या ऊसाने माझ्या तुकोबरायांना मारलं. परंतु तिथं आम्हाला दिसून येतं, आज आम्ही भौतिक जीवन जगत असताना आम्हाला फक्त आमच्या मुलांचा विचार पडत असतो. आमच्या मुलांचं कसं होईल, आमच्या जीवनाचं कसं होईल, आणि आम्ही स्वार्थी विचार करून फक्त आमच्या आयुष्याचा विचार करतो. परंतु तुकोबरायांचं आणि संतांचं जीवन माईबापो हे सर्व जगाच्या हिताकरता आहे. म्हणून तुकोबरायांनी सुद्धा सांगावं की आम्ही जर जन्म घेतलाय ना, तर आम्ही तो परोपकारासाठीच घेतला आहे आणि आम्ही आयुष्यभर फक्त परोपकारच करत राहू, अशी गोड शिकवण माझ्या तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला दिली महाराज. म्हणून तुकोबरायांचं आयुष्य हे खूप सुंदर होतं. धर्माचे पालना करणे पाखंड खंडन, बीजा वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम. किती सुंदर आयुष्य आणि गोड प्रसंग. म्हणून महाराज तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील अनेक गोड प्रसंग तुम्हाला दिसून येतात. महाराजांच्या भक्तीबद्दल विचार केला ना, तर माईबाप तुकोबरायांनी शांत डोळे झाकावे, देवाला हृदयामध्ये आळवावं, स्वतःमध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन व्हावं आणि देवाला पाहिलं की तुकोबरायांनी सांगावं, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप
लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे. सुंदर असं भगवंताचं दर्शन घ्यावं. देवा तू माझा आहेस, आता मी तुझा झालो. देवा तुझ्याशिवाय नाही करमत. कारण तुकोबराय सांगतात, तू का म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी. आता एका मुक्तीलाच आम्ही आमची नोवरी केली. आता आम्हाला मुक्ती नको, मोक्ष नको, देवा काही नको, फक्त तुझ्या नामस्मरणामध्ये आणि तुझ्या स्मरणामध्ये राहायचंय. एवढंच एक काम आता उरले देवा. आणि राहिलेले दिवस चारी खेळी मेळीनं आम्हाला आनंदानं जगायचे. तेवढं सुंदर गोड मागणं मायबाप माझ्या तुकोबऱ्यांनी साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या जवळ केलं. म्हणून महाराज मागणं सुद्धा उच्च कोटीचं असावं. मागणं इतकं सुंदर असावं की त्यामध्ये आपला तर स्वहिताचा फायदा आहेच, परंतु मायबाप बाकी समाजाचा आणि सर्वांच्या सर्व भक्तांच्या हृदयाचा सुद्धा फायदा माझ्या तुकोबऱ्यांनी दिला. आणि मागणं कसं मागावं याची गोड शिकवण माझ्या तुकोबऱ्यांनी आम्हा सर्व साधकांना दिली महाराज. म्हणून आम्हाला सुद्धा देव आवडावा, देव प्रिय असावा. इतर सर्व गोष्टींकडे मायबाप आम्ही दुर्लक्षित करावं. या सर्व गोष्टी आमच्यासाठी दुय्यम दर्जाच्या असाव्या. आमच्याकरता नामस्मरण, आमच्याकरता कीर्तन, आमच्याकरता भजन, आमच्याकरता साधन मायबाप हे आमच्या जवळ असणं आणि याला आम्ही प्रथम प्रभुत्वाचा भाग देणं हे खूप गरजेचं आहे. आणि आम्ही याला प्राधान्य दिलं पाहिजे असं तुकोबराय सांगतात. कारण तुकोबराय म्हणतात की ज्यानं आपल्या स्वहिताचा विचार केला. स्वहित म्हणजे काय हो? स्वहित म्हणजे आपल्या आयुष्याचं कल्याण, आपल्या आयुष्याची सार्थकता. मग आपल्या आयुष्याची सार्थकता कशामध्ये आहे? आपल्या आयुष्याची सार्थकता ही ईश्वर प्राप्तीमध्ये आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं हे पुन्हा नको. ही वारी किती दिवस करणार? त्यामुळे आपल्या आयुष्याची सार्थकता ईश्वर प्राप्तीमध्ये आहे. आणि याच ईश्वराचं दर्शन घ्यावं, स्वतःच्या स्वरूपामध्ये ते स्वरूप प्रकट करून घ्यावं आणि स्वतःचं दर्शन करून घ्यावं, असं आपलं जीवन असावं. म्हणून तुकोबराय सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. म्हणून महाराज शेवटी जाता जाता सांगून जावं असं वाटतं की तुकोबरायांचा शेवट हा इतका सुंदर होता, इतका सुंदर होता आणि तो म्हणजे वैकुंठ गमन सोहळा. अहो जाता जाता सुद्धा तुकोबरायांनी फक्त स्वतःचा विचार केलेला नाही. येता जाता आपली बरीच भक्तगण मंडळी मायबाप भजनात नामस्मरणात तुकोबरायांच्या सोबत होती. स्वतःची पत्नी आवली सुद्धा मायबाप तिथं उभा होती. पुष्पक विमान आलेलं आहे, आता वैकुंठात गमन करायचं आहे. तुकोबराय हात जोडतायत की मायबाप आता आमचा रामनाम घ्या. का? कारण आता मी वैकुंठाला निघालो. अरे येताय का सोबत? अरे चला. परंतु मायबाप कुणीही सोबत यायला तयार नव्हतं. स्वतःच्या पत्नीला विचारलं, अगं आवले, साक्षात पांडुरंग परमात्मा ते दूत घ्यायला येत आहेत, साक्षात देव येतोय, चल माझ्यासोबत. परंतु त्यावेळी मायबाप आवलीला असं वाटलं की नाही हो, माझा नवरा असंच काहीतरी
बोलतोय. आवली सुद्धा माई बाप त्या तुकोबरायांच्या सोबत गेली नाही. आवलीला असं वाटलं नाही नाही ते थट्टा करतायत, ते मस्करी करतायत, आपली मुलं बाळा अजून पाठीमागं आहेत. शेवटी ती आवली होती हो. त्यामुळे संसार एक आई होती आपल्या मुलाबाळांचा विचार करणारी. त्यामुळे आईचं हृदय हे आईसारखंच असतं. तुकोबरायांनी माईबाप हो पुष्पक विमानामध्ये उभं राहावं आणि सर्वांना राम राम करावा आणि सांगितलं, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. शेवटची ही 4 वाक्य बोलावीत आणि सुंदर माईबाप तुकोबरायांनी सर्वांना नमस्कार करावा आणि वैकुंठ गमन सोहळा माईबाप पूर्ण व्हावा आणि तुकोबराय तुम्हाला सोडून माईबाप भगवंतासोबत निघून जावेत आणि ही सृष्टी या पृथ्वी तलावरती, या पृथ्वी तलावर पुन्हा तुकोबरायांशिवाय आम्ही पोरके झालो. परंतु तुकोबरायांचे थोर उपकार आहेत तुम्हाच्या सर्वांवर की तुकोबरायांचे विचार, तुकोबरायांची वाणी आणि तुकोबरायांचे अभंग हे तुकोबराय काय होते हे सांगून जातात. त्यामुळे तुकोबरायांनी शेवटचा गोड प्रसाद हा तुम्हा मला अभंगाच्या रूपामध्ये दिला आणि तेच अभंग आज तुकाराम गाथेच्या रूपामध्ये आम्हाला मिळालेले आहेत. म्हणून महाराज तुकोबराय जरी जाऊन इतकी वर्ष झाली असतील तरी माईबाप हो माझे तुकोबराय या अभंगाच्या वाणीच्या रूपामध्ये आजही आपल्यामध्ये आहेत. म्हणून त्यांना गोड वाटेल, त्यांना छान वाटेल असं आपलं जीवन जगा. संतांना छान वाटेल एकाच कारणाने त्यांना जे आवडतं, त्यांना जे आवडेल अशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. त्यांनी तुम्हाला जो उपदेश दिला त्या उपदेशाचं पालन करण्याचा प्रयत्न करा. सुंदर मनुष्य बना, सुंदर आयुष्य घडवा, सुंदर नामस्मरणात आपलं आयुष्य जाऊ द्या आणि आयुष्याचं कल्याण करा. स्वतः सुंदर भक्त बना आणि आपल्या सोबत अनेक 4-5 लोक येऊन परमार्थ कशाला करतील आणि ही लोक नामस्मरणाला कशी लागतील याचा विचार तुम्ही आम्ही सर्वांनी करावा. याच गोष्टीमध्ये माझ्या तुकोबरायांना खूप आनंद आहे आणि माझ्या साधू संतांची कृपा कायम आपल्यावरती राहील असं आपलं जीवन करून ठेवा. कारण तुकोबरायांवरती बोलणारे अनेक जण आहेत, त्यात मी वेगळं काय बोलणार. परंतु मी माझं परम भाग्य समजते की लहानपणापासून मला या साधू संतांचे विचार माझ्या कानावरती श्रवण व्हावेत आणि ते मुखातून आज बाहेर यावेत. हे माझं परम भाग्य, माझ्या वडिलांची कृपा आणि माझ्या आई वडिलांची कृपा. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणाशी समर्पित करते. जर चुकून एखादा काही शब्द इकडे तिकडे गेला असेल तर मला क्षमा असावी. परंतु माझ्या आवडीचा विषय माझे जगद्गुरु तुकोबराय आज थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. तुकोबराय हे शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. तुकोबराय माईबाप अथांग सागर आहेत. तुकोबरायांचं ज्ञान अथांग आहे. अशा तुकोबरायांना मी पुन्हा एकदा नतमस्तक होते, त्यांच्या चरणाशी ही सेवा समर्पित करते आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करून मी माझ्या सेवेला इथंच पूर्ण विराम देते. धन्यवाद. रामकृष्ण.